एका शिष्याकडून आजचा खरोखरच वेगळ्या प्रकारचा आनंदमय दिवस आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय हे महाराष्ट्र बाजारपेठेचे संस्थापक आणि आमचे मिलिंद कॉलेज औरंगाबादचे विद्यार्थी, जिथे मी 1 जून 1970 ला प्रिन्सिपल म्हणून गेलो होतो. 9 वर्षात 181च्या विद्यार्थी संख्या 1675 झाली होती. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये मी दिल्लीला पहिल्यांदा माझ्या आयुष्यात गेलो, डिसेंबर 70 ला, आणि 55 लाखाची युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनची फंडिंग मिळून इमारत बांधली. त्या इमारतीचा उद्घाटनाला स्वतः इंदिरा गांधी पंतप्रधान आले होते. आणि त्या आठवणीने माझं हृदय किती आनंदाने नाचत असेल आणि त्या हृदयातून तर माझ्या मुखातून शब्द नेहमी मी मेसेज पास होताना देतो, ते म्हणजे जय भीम, जय भीम, जय संविधान, जय संविधान, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, आत्मदीप भव, आत्मदीप भव. प्रत्येकाने स्वयंप्रकाशित झालं पाहिजे, हे ज्ञानमार्ग आहे, एवढं लक्षात ठेवा. वा. जोपर्यंत ते ज्ञानमार्गाने जाऊन स्वयंप्रकाशित होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने बुद्धाने बाबासाहेबांचं जे ध्येय होतं भारत बौद्धमय करण्याचं 14 ऑक्टोबर 56 ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने झगडलं पाहिजे. अंधश्रद्धा बाळगून चालणार नाही, ज्ञानमार्गानेच गेलं पाहिजे. आणि म्हणून त्या ज्ञानमार्गाचा जो उपयोग करतील तेच खऱ्या अर्थाने प्रगती करून भारत हा संबंध विश्वमय गुरु होईल. इव्हन आमचे पंतप्रधान मोदी ज्यावेळेस फॉरेनला जातात, परदेशात जातात, मी बुद्ध देशातला आहे आणि बुद्ध हे विश्वातले गुरु आहे असे सांगतात. एवढे 2 शब्द सांगतो, नाहीतर मला 50 मिनिटं बोलण्याची सवय आहे. मी बॉम्बे युनिव्हर्सिटीचा PhD गाईड पण होतो, सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस पण केलेली आहे आणि 5 विद्यार्थी माझ्या हायकोर्ट जजेस होते आणि 350 विद्यार्थी खालच्या JMC पासून डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जजेस आहेत. अजून सुद्धा ते कॉन्टॅक्टमध्ये असतात. हे ज्ञानामुळे 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 शिका, पुढे जा. आणि शेवटचं आपल्याला सांगतो ते म्हणजे सब वापस साकरणम कुशल. अरे बापरे, माझे पण विद्यार्थी भेटले. दोन शिष्य. अहो, तुम्हाला खरं सांगतो, सगळ्या विश्वामध्ये, भारतामध्ये प्रत्येक राज्यात माझा विद्यार्थी आहे. हे प्लीज बिलीव्ह मी. भूषण गवई रिटायर्ड चीफ जस्टिस, त्यांची आई ही माझी फुल टाइम प्रोफेसर असताना विद्यार्थी होती, कमलाताई. 9 वारी साडी नेसून यायचे, पहिल्या बेंचवर बसायचे. अजूनही ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये. फोन केल्यानंतर सर तुमची मला आठवण झाली, तुमचा मला आशीर्वाद पाहिजे. क्या बात आहे. आणि मी नेहमी सांगतो, मी आशीर्वाद देण्यासाठी कधीही कंजूसी केली नाही. माझ्याकडे आशीर्वाद देण्याचा प्रचंड साठा आहे. म्हणून तुम्हा दोघं विद्यार्थ्यांना अजून पुन्हा मी आशीर्वाद देतो. आणि शेवटचे मी भाषणामध्ये सांगतो की सब पापस्साकरणम कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्यदोपनम एतेन बुद्धानुशासनम. सत्कर्म करा, दुष्ट कर्म करू नका, मन शुद्ध ठेवा आणि सगळ्यांच्या मध्ये मानवतेची भावना ठेवून जीवन जगा. जय भीम. जय भीम. सर 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 फक्त एक म्हणजे विद्यार्थी कसा होता? माझे हे दोघं विद्यार्थी अतिशय उत्तम होते, म्हणून तर त्यांनी उत्तम महाराष्ट्र बाजारपेठ स्थापन केली. आणि कालच त्यांचा फोन मला सुरेश त्रिभुवनने दिला आणि मला आनंद असा झाला की औरंगाबादची व्यक्ती आणि त्याने एवढी संस्था, महाराष्ट्र बाजारपेठाची स्थापना. माझा खरं सांगतो मी तुम्हाला प्रामाणिकपणे विश्वास बसेना. कारण मी मगाशी सांगितलं तुम्हाला, मी 1 जून 1970 ला औरंगाबादला ज्यावेळेस गेलो तर मराठवाडा किती मागासलेला होता,
याचं चित्र मी कधीही आयुष्यात विसरू शकत नाही. बाबासाहेबांचं ते मिलिंद कॉलेज जर नसतं ते शिकले नसते, तुम्ही सुद्धा लॉचे स्टुडंट राहिले नसतात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मराठवाडा हा हैदराबाद राज्याचा एक विभाग होता आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये एकही ग्रॅज्युएटचं कॉलेज नव्हतं. फक्त इंटरमिजिएट पर्यंत कॉलेज होतं आणि ते औरंगाबादलाच होतं. शिक्षणाची कोणत्याही प्रकारची सोय नव्हती, संधी नव्हती. पण बाबासाहेबांनी पहिलं ग्रॅज्युएट कॉलेज औरंगाबादला स्थापन केलं आणि ते उस्मानिया युनिव्हर्सिटीला अफिलिएट होतं. उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबाद. आणि पहिले प्रिन्सिपल मभी चिटणीस, तुम्हाला आश्चर्य वाटेल, चिटणीसवर हे महान होते. युग परिवर्तक अशा नावाचं त्यांनी किताब लिहिलं, नाटक झालं. अशा प्रकारचे महान शिक्षक होते आणि त्यामुळे विद्यार्थी घडलेत. आणि असे विद्यार्थी घडण्याचं मी श्रेय, बाबासाहेबांनी ते कॉलेज स्थापलं नसतं तर मी आज तुमच्यापुढे उभा राहिलो नसतो आणि हे सुद्धा विद्यार्थी इथे नसते आणि महाराष्ट्र बाजारपेठेची स्थापना झाली नसती. म्हणून सत्कर्म करा, सत्कर्म करा. आणि त्या सत्कर्माच्या मुळे त्यांचे 1,50,000 सदस्य असल्याचं मी कालपासून ऐकल्यानंतर ते शब्दांनी व्यक्त करणं किती कठीण आहे याच्यावर खरं म्हणजे एक पुस्तक लिहिलं पाहिजे. पुस्तक प्रत्येकाने तुम्ही एक एक लेख तयार करून आजच्या कार्यक्रमाच्या विषयी सुद्धा 200 पानाचं एक पुस्तक या कार्यक्रमाच्या विषयी तुम्ही छापलं. ते प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो ते लायब्ररीमध्ये असेल, विद्यार्थी वाचतील आणि त्याच्यातून प्रेरणा घेतील, मार्गदर्शन घेतील आणि त्याच्यातून महाराष्ट्र बाजारपेठेचा उत्कर्ष होईल. तो करा अशी माझी सदिच्छा आहे, सदिच्छा आहे. नक्कीच सर.